राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. रोपाक जायचा ना म्हणते. हा रोपाचं जाऊन येऊ कारण त्या पहिल्या दिवशी गेलतो आपण तेव्हा पका पाहणी हां तर रोप म्हणजे दिसतच नव्हतं. मग हा एक याला त्या पहिल्यांदा जाऊन कळत आता पाणी बरं चाल. आधी तुला यायचे का भाऊ? तुला काय यायचे? हे करणार आहे आधी लाले हे करणार आहे म्हणजे ते. चला मग चला. आता रान पण मस्तपैकी हळूहळू हिरवागार होत चालाय. तर मित्रांनो ह्या पण आपली रोप आहे. पण मग आता याच्यात काही पाणी नाही, एवढा पाणी आटून गेलं यांच्यातला. कारण ह्या माळखांड क्षेत्रात येते त्याच्यामुळे याच्यात जास्त काही पाणी धरून राहते नाही ती. पण हे पण मस्त उतरतात. थोडीशी पातळ झाली आहे ना. हा पातळ झाली पाण्यानं लई साबाकली पाणी हवं ना. पण मग खत टाकून दिले मस्त होते ना. खत टाकले होत्या भारी होतील त्या लहान तर इथं वर तशी वाटत आहे. सूर्याकला कसं काय पूर्ण जाऊन हा खाली जायच लागेल ना. त्या पारच बुडून गेला होता ना. हा इडवर बांध थोडा दसला यो. तर मी तुम्ही आता वावरामधलं पाणी पहा. त्या वावरामधलं पाणी पूर्ण आटून गेलाय. आता जर असंच पाणी उघडलं तर पार आटून जायला ना. पार म्हणजे कोरडी होऊन जातील. पहा मित्रांनो किती मस्त ऊन पडलाय आणि वातावरण सुद्धा खास दिसतंय. काय करते? हा घे मस्त तोंड देऊन. हा चांगला दिला का रे बा? हा मस्त पाणी स्वच्छ आहे. त्या दिवशी या लय पाणी होतं का? लय पाणी होतं. आता मस्त स्वच्छ पाणी झालं आहे ना. त्या पण तिकडं खांड पडले पार तिकून पाणी पार इथं मिळत नव्हतं पार. तुम्हाला एक कविता होती का त्याने का अशा पावसाच्या वेळेला ज्या टायमाला अशा झुऱ्या वाहतील त्या टायमाला अशी एक कविता होती. जिकडे तिकडे पाणीचं पाणी खळखळणारे झुरे होती का? हा बरं. ह्या झुऱ्याला मस्त वाटतं आहे ना. तर मित्रांनो काल आपण ममता मावशीला भेटायला गेलो होतो. त्यावेळेस त्यांची जी परसबाग आहे ना त्या परसबागेमध्ये अशी वनस्पती होती. आता ही मी दाखवली मित्रांनो. तर या वनस्पतीचं नाव आहे पाचून कांदा. याची पण अशी भाजी होते कांद्याच्या पातीसारखी असं त्या मावशीने सांगितलं. कारण ही भाजी आपण तर खायला नाही तर काय हरकत नाही मित्रांनो. ही भाजी चांगली होती असं मावशीने सांगितलं. आता त्या बीज माता आहेत म्हणजे त्याला सगळंच माहिती आहे. तर चला आपण पण एक दिवस करून पाहू. तर हा आहे पाचून कांदा. तर ह्या पहा मित्रांनो ह्या रोप त्या दिवशी जास्त पाऊस होता. त्या दिवशी मी झुऱ्याला आलो होतो. त्या टायमाला ह्या रोप दिसत पण नव्हता. आता वावर पूर्ण उघडा पडला आहे कारण पाणी कमी पडलं आहे ना झुऱ्याचा. तर ह्या रोप आता दिसायला सुरुवात झाली. पहा रोप थोडासा पातळ दिसत आहे ना. काय दाणं उतरायचं राहिलं असेल ना. आणि त्या दिवशी ना मित्रांनो या झुऱ्याला पाणी पण भरपूर होता. पूर्ण इकडं पाणी होतं या खडकावरून या साईडला. आणि आता झुरा पण एकदम कमी झाला आहे. आणि पाणी पण एकदम पहा झुऱ्याचा एकदम स्वच्छ असा पाणी आहे पहा. आणि त्या दिवशी म्हणजे सगळा पाणी एकदम असा गढूळ पाणी होता. किती स्वच्छ पाणी पहा झुऱ्याचा. आदित्य पहा किती पोखत्या माणसासारखा मस्त बसलाय. आदित्य तुला काय लागत आहे भाऊ? खेकड लागत आहे का? हा मी घेऊन आलो. हा आदित्यचं दादा गेलं ती खाली आजूला खेकड आणा. तिकडं पुढं खेकड पहिले काय माहिती आहे का दगडा खाली. तिकडे या पाण्याला खड्डा पडलाय का मी भिजून जाशील. खेकडे आहे पहा. आदित्यला खेळायसाठी घेते आपण बारीक खेकडे खडक पडशील पडशील. थांब मी जाते. आदित्यला खेकड धरले पहा. चावणार नाही ना. नाही चावणार खेकडे नाही ला. ही एवढी खेकडे अजून धर. आले पडशील लगेच लागला खेळाय आज तर. आता इकडे सांड ही उकरून द्यायची का? काढून देतो म्हणजे मग पाणी निघून येईल म्हणजे वापरलं पाणी जरा कमी. बरं चालेल. आधी ते आहे इथं मग मी थांबतो. जाय काही एक दोन दगडी काढायच्यात ना. हां जाय होतं का? तर मित्रांनो आता रामदाची आहे खाली चालेल. ही जी सांड आहे ना ही पहा इथं समोर वर रोप आहे ना आपला. मग त्या दगडी काढून टाकले ना मग रोप बराचसा उघडा पडेल. आला जाय रे. हा तर रामदाची आई गेली खाली आता.
आणि आदित्यवर आहे त्याच्यामुळं मग मी थांबलो इकडं. तर या सांडी उकरूनच द्यायला लागतात त्याच्यामुळे ना जर तुंबून राहील ना वावरा तर मग पूर बसतोय बांधायला ना. आणि तशा पाया गेला तर त्या कालच उकरायला राहत होता मित्रांनो, पण काल आहे ना जाम पूर होता, काल काही समजतच नव्हता. आणि आज पूर वसरल्यामुळं मग आज उकरायला चांगलं झालं आहे. कारण ज्या टायमाला पाऊस चालला असला ना त्या टायमाला असं बांधांवरून जाय नाही म्हणजे चुकीचा काम राहत आहे मित्रांनो, कारण मूर पडू शकते ना त्या बांधाली. चला आता रामदाची आई उकरते तिथं. बराचसा पाणी वावरामध्ये आटकून राहिला होता. आता काढून दिला ना. आता रोपाईवर उघडा पडेल. तर मित्रांनो पहा आता रोपाई ना वर उघडा पडेल. कालच काढून द्यायला होता पण काल जमना पाणी. काल उलटा बेव वाटत होता हेडून यायला ना. त्याच्यामुळं जरा अवघड होता. हे आलाच वर निघून. तर आता रामदाची आहे येते वर. ही वजक वर चिकट झाला. ही वजक आलात. आता रामदाची आहे वर चाले. हे आलात वर. हा समोर बांध फुटला होता आणि मग तो फुटून आणि मग ते सगळा पुरंडा आहे ना तो रोपामध्ये येऊन बसला होता. तर इकडं आपण रानामध्ये फिरायला आलोच. तर मग एक रानभाजी अतिशय आयुर्वेदिक आणि 12 महिन्यातून एकदाच भेटते, बडद्याची भाजी. तर समोर एक बडदा दिसला आपल्याला. तर मग आता ती कवळी आहे का निबार पाहू. आणि हे ना मित्रांनो निबार नाही घ्यायची, कवळी असेल तरच घ्यायची. तर हे पाहू आपण निबार आहे का कवळी आहे. हे ही एकदम अशी कवळी आहे. तर मग आपण आता ही खुडून घेणार आहे ती. आणि खुडून घेता नाही ना मित्रांनो हे हे अशा पद्धतीनं ना तिचा जो नळ राहतोय ना हाच खुडून घ्यायचा. हे अशा पद्धतीनं. आणि पाठीमागं मग ते कंद राहतोय तो कंद तुटून जातोय. तर चला आता एक सापडले आपल्याला. आणि इकडं समोर पण एक आहे पण तो थोडा निबार आहे, तो नाही घ्यायचा. आणि अशी कवळी घेतली ना तर ती म्हणजे चांगली शिजते. आणि निबार जर घेतली ना मग ती थोडीशी शिजत नाही आणि मग ती घशामध्ये खाऊ करते अशी. चला आता एक सापडलं आपल्याला. अरे आधी ते मला एक पाखराचा पिलू सापडला मस्त बारीक. पाखराचा पिलू सापडला कुठं हे काय नाही कुठं सापडला तुम्हाला ते ना त्या चिडा होता म्हणजे त्या खाली पडेल होता ना. तर मग मस्त आहे ना ह्या बारीक पिलू काय गड्या का ना ओळखा. तर मित्रांनो एक पाखराचा छोटा पिलू सापडला आपल्याला. बारीक शेपूट हातो घ्या ना. नाही उडून जातं काय उडत आहे. तर चला मित्रांनो आता याला काय करू ते आहे ना जिरून आणला तिथं सोडून द्या. नाही त्यानं पडला होता तिथं ना. मग ते आपण जिडं होता ना त्या पडेल खाली तिथं सोडतो म्हणजे त्या पाखरू आवाज चालायचा का त्यानंच पहिला काढून आणताना. तर मित्रांनो आता हे जो पक्षी आहे छोटासा पिलू त्याला आपण जीव देणार आहे. आपण जिडा होता ना तिथं सोडून देणार आहे ती. कोरडीला सोडा असं त्याबरोबर घेऊन जाय जाऊ नाही. तर ह्या ज्या छोटासा पिलू आहे ना ह्या इडच होता ह्या बांधव. त्याच्यामुळं आपण त्याला इडच ठेवणार आहे ती. आणि त्याची आई असेल तिकडं ती आवाज करते तिकडून आणि मग ती आवाज करते. मग ह्याही पाखरू आता इडच राहील आणि ती पुन्हा त्याला घेऊन जाईल. चला आता मस्तपैकी या पाखराला आपण छोट्याशा पाखराच्या पिलाला इडं आपण जीवदान दिलं आहे. जाय रे होय जा तिकडं. तर मित्रांनो आता ह्या पावसाची लई होत असतील या बारीक बारीक छोटी छोटी पिलं. ह्या आताचाच पिलू याचं हे आता म्हणजे एक 7-8 दिवसापूर्वी असेल या पिलू. मित्रांनो आमच्या पोरायले ना पाण्यात म्हणलं का पक्की मजा आहे आणि याली गारे नाही लागत. तुला किती सापडली भाजी. मस्त देतात बरं कवळंच घ्या. तर मित्रांनो अवश्य खावा नाही का. आयुर्वेदिक राहते. आणि विचू जर चावला ना तर याचा असा कंद उगाळून लायतात तर विचू पण उतरतोय. मग ही खाली सुद्धा आयुर्वेदिक असेल. तर चला आता थोडी सापडली अजून बरीचशी सापडायची आपली. तुम्ही जा तिकून मी इकून आलो. निबार नको घेऊ. आपल्याला इथं काही चायचं देठसुद्धा दिसलं ते तर इथं हा चायचा देठ आहे आणि शेमीच्यासारखाच कडकिंदा राहत आहे. पण मग याला 3 पानं राहतात ती. हा चायचं आहे आणि कडकिंदा कसा राहत आहे ते पण मी आपल्याला दाखवेल. पण चला आता हे 2-3 सापडलं ना हे आपण खुडून घेऊ. आणि हे आला वरच्यावरूनच खुडून घ्यायचं जास्त खाली नाही मग खाली निभार राहतात का रे. तर मित्रांनो आता ह्या 2 भाज्या एकदम सारख्या दिसतात. ती फक्त आता याच्यात काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर आता ह्यो बडद्यासारखाच आहे का नाही याला असाच खालून कोंब फुटतो आहे बडद्यासारखा.
पण हा आहे दिवा. याला असा वर फुल लागतो आहे पहा, असा वर फुल लागतो आहे, याला दिवा म्हणतात ती. आणि जो बडद आहे ना याला काय असं वर फुल लागत नाही हे बा. आणि याच्या दांड्यात फरक आहे. याचा दांडा असा पहा, याला असं गभरं बाळ टिपकं राहतं ती. आणि याचा दांडा असा सरळ असा म्हणजे हिरवा राहतो आहे हे बा. जर कधी याला फुल नाही ना आला तर कदाचित आपण फसू शकतात. मग बडदा आणि दिवा याच्यात फरक ओळखता येणार नाही. तर चला मित्रांनो, हे पहा ह्या 2 भाज्या, बडदा आणि दिवा. तर मित्रांनो, आता मी आपल्याला कडकीन कसा राहतो तो दाखवणार होतो. आता हा हा चायचा देते. हा चायचा देत ज्यावेळेस आपण खुडला का नाही त्यावेळेस मी तुम्हाला म्हणलो होतो का कडकिंदा दाखील. कडकिंदा असंच राहत आहे. तर हा कडकिंद आणि हे कडू लागत आहे. याचा वेल आहे ना असा राहतो आहे पहा. आणि ह्या कडू लागत आहे, याला कडकिंद म्हणतात हे पहा. आणि असं भरपूर याला उगलं तिथं पहा, ज्या मेले ह्या पहा इकडं. आणि हे भरपूर राहतं ती. आणि चायची जी भाजी आहे ना ती तुरळक प्रमाणात राहते. तर आता याच्यात चायच्या देठात आणि कडकिंदात फरक मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. याला एकच पान राहतं ह्या पहा, या कडकिंदाला एकच पान राहतं ह्या पहा, एकच. आणि हा चायचा देठ आहे ना याला अशी 3 पानं राहतात ह्या पहा इथं समोर ह्या पहा. आणि याला पण असं म्हणजे ह्या चायच्या देठाला सुद्धा असं गभरबाळ असा पट्टा राहतोय. आणि याला हा सरळ राहतोय असा. कधी कधी काय आहेत ना सेम टू सेम चायच्याच देठासारखी दिसते ती, नवीन उतरल्या. पण याच्यात भरपूर फरक आहे मित्रांनो. पहा हा कडकिंदा, हा पहा केवढा निभार बडद आहे हा पहा. तर हा काय कामाचा नाही मित्रांनो, हा एवढा निभार नाही लागत. तर मित्रांनो पहा, हा जो बडदा आहे ना हा पहा, ह्या बडद्याचा कंद असा राहतोय पहा, एकदम सेम बटाट्यासारखा. ह्या बा तळामध्ये असा कंद आहे आणि त्याला अशा मुळ्या राहतात ती ह्या बा. आणि हा जो कंद आहे ना हा एकदम आयुर्वेदिक आहे. तर हा आहे ना जर ज्या ठिकाणी विचू चावलेला राहतो आहे ना त्या ठिकाणी जर उगाळून लावला ना तर विचू उतरतो आहे. म्हणजे हा बडदा आहे ना पूर्ण भरपूर आयुर्वेदिक आहे. तर पहा याला असा कंद राहतो या पहा. भरपूर भाजी सापडली ना. हा भरपूर सापडली. एवढी सापडली ना. हा ही अजूनही सापडेल पण मग बस झाले. आता किती लागते 2 माणसाला नाही का. हा एवढीशी भरपूर भाजी होईल. लय भाजी वेली. त्याला बोंडराचा पाला बोंडराचा पाला इथं नाही का कुठं बोंडरा. नाही इथं मग जाऊ दे, कैरी टाकतेला आहे ना. पण कैरीच टाकू बोंडराच नाही आपल्या इकडे. तर मित्रांनो बरीचशी भाजी आपल्याला या झाडांमधून सापडली इकडं. तर मित्रांनो आलो तो रोपांक फिरत. आता त्या दिवशी जास्त पाऊस असल्यामुळे ना काहीच करता नाही आला. आणि रोपं पण पार पडून गेली होती, काही दिसतच नव्हती. आणि पाणी पण सगळा गडूळ होता. आणि मग आता 2 दिवस झाला पाऊस चांगला उघडला का नाही, मग त्याच्यामुळे ना आता रोपा पण उघडी पडल्यात. आणि असाच 1-2 दिवस जर पाऊस उघडा असला ना तर मस्त रोपाला पण जीवदान भेटेल आणि रोपा पण चांगली होती ती. आणि मित्रांनो त्याचबरोबर रानभाजी बडदा, ती बडद्याची भाजीसुद्धा आपल्याला आता भेटली थोडीशी आणि ती पण आपण घेऊन चालू आहे घरी. तर मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.